राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीमध्ये आले। शासकीय कोट्यातले 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणी 2 वर्ष आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कायम ठेवण्यात आली। प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाकडून कायम ठेवली गेली आहे। जिल्हा सत्र न्यायाधीश PM बदर यांनी ही शिक्षा सुनावली। कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे। कोकाटेंचं मंत्रीपद सुद्धा त्यामुळे धोक्यात आलं आहे। किरण ताजने आपल्याला अपडेट देत आहेत। किरण, खरं म्हणजे काही दिवसांपासून मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ज्या शिक्षेच्या संदर्भात निकाल देण्यात आलेला होता त्यामध्ये त्यांना काही महिन्यांपासून दिलासा मिळालेला होता। जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांच्या कारवाईच्या संदर्भात स्थगिती दिलेली होती। मात्र पुन्हा एकदा जिल्हा सत्र न्यायालयाने याबाबतचा निकाल दिलेला आहे आणि यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। प्रामुख्याने जर बघितलं तर शासकीय कोट्यातून सदनिका लाटल्या प्रकरणी त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला होता। त्यावेळेला त्यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता आणि त्या सगळ्या अनुषंगाने काही महिन्यांपूर्वी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने त्याबाबतचा निकाल दिलेला होता आणि त्यामध्ये त्यांना आणि त्यांच्या बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपये प्रत्येकी दंड अशा स्वरूपाची शिक्षा सुनावलेली होती। त्या सुनावणीवर त्यांनी याचिका दाखल करत अपील केलेले होते आणि त्या सगळ्या अनुषंगाने स्थगिती त्यांना देण्यात आलेली होती। न्यायालयाने दिलासा दिलेला होता। मात्र आता नवा जो निकाल आलेला आहे त्यामध्ये ती शिक्षा कायम ठेवण्यात आलेली आहे आणि माणिकराव कोकाटे यांची या निमित्ताने मोठी अडचण होणार आहे। नम्रता, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल किरण।